क्षणाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू। नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून रावो। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। या फिराज महाराज या, दोघे येई सोबत आले। काकड साहेब या। संपादनांच विदाय भक्ती विलोकितो येन समाधी राजा। वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं। नमामि जोगं शिरसा गुरुं। इंद्रायणी तेरी धन्य देहु ग्राम, तेथे जन्म घेती सवे तुकया राम। अभंगाच्या चिंतने मोक्ष मुक्ती, श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती। श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती। महायोग पीठे तटे भीमरध्यां, वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रं। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। हे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या। क्षण हाचे करावा विचार, तरावया पार भवसिंधू। नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवद्भक्त संत हृदय सम्राट विश्ववंद्य पंचम वेद निर्माते देहू निवासी असणारे संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सर्वांच्या काही अवधीत सुपरिचित आहेत, सर्वांना ज्ञात आहे। अभंगाचे शब्द परिचित आहे। जरी अभंग पाठ नसला, वक्त्याचं म्हणण्याचं कर्तव्य सर्वांच्या सुपरिचित आहे, तसा अपरिचित असतो। आमचे विठ्ठल बाबा घोले आम्हाला पाठात विनोदात सांगायचे नाही, तोंडपाठ पण थोडासा कानफडात आपला कानपाठ आहे की नाही, कानाला परिचित असणारा शब्द। असे संप्रदायाचे बरेच काही उद्बोधक अभंग रोजच्या दैनंदिन व्यवहारात जगत असताना कानावर पडतात। असा परिचित असणारा अभंग मानवी जीवनाची फलश्रुती।
जाणत्या क्षणापासून मरणांत स्थितीच्या क्षणापर्यंतचा आयुष्याचा संपूर्ण प्रवास आपल्या आयुष्यामध्ये करत असताना कोणत्या विचारक्रांतीने मानवी जीवनाच्या जगण्याचं समर्पण व्हावं याचं दिग्दर्शन श्री तुकोबारा या अभंगाच्या द्वारा निर्देशित करतायत. विठ्ठल 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 या संबंधाने थोडक्यात या अभंगाचा भावदर्शनीय विचार आपल्या समोर वेळेच्या आतमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी 2 शब्दांचा परिहार. पत्रिका गेल्यापासून मोबाईल हातात धरावा लागतो. पहिल्या पत्रिका राहायच्या वाचायला, आता मोबाईल घ्यावा लागतो. काळ बदललाय. आपल्या या श्री क्षेत्र डोंगरगाव नगरीमध्ये एक आदर्श माता कैलासवासी गंगा भागीरथी हौसाबाई भीमाजी सानप आजींच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, श्राद्ध विधीच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम अत्यंत मोठा भव्यदिव्य स्वरूपाचा हा कार्यक्रम हे नियोजन सुंदर केलेला आहे या सानप परिवाराने. आजींचा मोठा परिवार आहे. त्यांचे चिरंजीव श्री आनंद भीमाजी सानप, त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या सौभाग्यवती पार्वताबाई माणिक नागरे, त्याचप्रमाणे दुसरे चिरंजीव आहे श्री जयदत्त भीमाजी सानप. त्यांचे नातू आहेत, नात आहे, जावई आहेत, त्यातल्या त्यात नात जावई आहेत आणि नातू आहेत. हा संपूर्ण मोठा परिवार, संपूर्ण सानप परिवार. या परिवारावरती प्रेम करणारे सर्व हितचिंतक स्नेहीजन, परिसरातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून आलेली सर्व पाहुणी मंडळी. कीर्तनाला उशीर झाला मला माहिती आहे, पण असंही तुम्ही 10:15 आलेच नव्हते हेही मला माहिती आहे. पण सकाळचा कार्यक्रम लवकर झाला दोडीचा, पण गाडीने आज वर्षभरात पहिल्यांदा अडचण आणली. चालू होईना, मध्ये 3दा बंद पडली. मी तुम्हाला जे अंतर, जे गाव सांगत होतो ते गाव बरोबर होतं. असं वाटत होतं तुम्हाला की मी खोटं बोलतोय, पण अशा अडचणीने रस्त्यात तो प्रॉब्लेम झाला. सोमनाथ दादांच्या तावडीत 2दा सापडलो. म्हटली हे त्या दिवशी काल्यालाही सुंदरपूरला असेच लेट झाले म्हणशील, आणि आजही असे. पण प्रामाणिकपणाने इथून मान्य करतो अडचणीमुळे उशीर झाला. विठ्ठल विठ्ठल बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच दिवसापूर्वी, खूप दिवसांनी डोंगरगावमध्ये आजच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही सेवा आहे. सानप परिवाराने, आजींच्या या सर्व परिवाराने, त्यांच्या मुलांनी, नात नातू, मुली, परिवार सुंदर आपल्या मातेचा हा उत्तर कार्याचा सोहळा, पुण्यस्मरणाचा सोहळा आपल्या आईचा चांगला व्हावा हा उद्देश त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. हे सोहळे जरी भव्य दिव्य प्रमाणातले दिसत असेल ना, तरी याच्या पाठीमागे फार मोठं शास्त्र आहे, फार मोठं अंतरंग दडलेलं आहे. केलेला सोहळा, केलेलं कार्य सज्जनो कधीच वाया जाणार नाही. ते भगवंताच्या चरणारविंदी समर्पित होतच असतं. पण गेलेल्या आत्म्याची दिव्यता ही पंढरीनाथाला समर्पित होणारी असते. म्हणून श्राद्ध विधी आहे. विठ्ठल विठ्ठल. या निमित्ताने 2 शब्दांचा परिहार. आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण बऱ्याच दिवसापूर्वी ह्या परिवाराच्या वतीने याच गावातील आमचे सन्मित्र, पारमार्थिक क्षेत्रात फार मोठी आवड असणारे माझे परमस्नेही सोमनाथ दादा यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. आणि या निमित्ताने तुमच्या सर्वांची भेट आहे. दादांनी सुंदर नियोजन, आमच्या आदिनाथ महाराजांची गोड साऊंड सिस्टम आहे आणि आपलं सर्व गावातलं गोड असं भजनी मंडळ आहे. या कार्यक्रमासाठी जो अभंग निवडला तो अभंग सुंदर असा गायला आदरणीय श्री हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज या परिसराचं वैभव आहे. गोड आवाज आहे, जणू काही खंडाळकर गुरुजीच गातात काय असा फिलिंग्स निर्माण होत होत्या. आदरणीय श्री हरिभक्त परायण गायनाचाच गौरव म्हणावा लागेल. आदरणीय श्री गौरव महाराज, ऋषिकेश महाराज, गौरव महाराज आणि नाव विसरलो
राहुल महाराज त्यांची जागा बदलली ना, इथून तिकडे गेले ते. आदरणीय श्री राहुल महाराज आत्माराम भाऊ आहेत, सर्व भजनी मंडळ आणि टाळकऱ्यांची कमीच होती थोडीशी, बरं झालं दोघंही वेही आले जोडीनं टाळासाठी. काकड महाराज आहेत, पिराजी महाराज आहेत, आमचे दादा आहेत, सर्वच स्नेही मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. काय नाव? ओम महाराज. आदरणीय श्री ओम महाराज त्यांच्याकडे पाहिलं मला जरा विकासचाच फेल वाटला त्या कोटकडं पाहून. विकास महाराजांचा हा मग मला माहिती आहे ना, पण नाव विसरलो मी. चेडीला मोठ्या सप्ताहात ते कीर्तन वाजवायला होते. आत्माराम भाऊचे चिरंजीव आहे, फार मजा आली चेडीला त्या कार्यक्रमामध्ये. महाराजांचे चिरंजीव आहेत, सुंदर मृदंग वादन आहे, गोड आवाज आहे. आपल्या त्या बोटांमधून जणू काही जसे अभंग बोलावेत त्या बोटांमधून तो शब्द प्रयत्न. आत्ता या वयात एवढा येणारा काळ नक्की दादाचा मृदंग कलेमध्ये अत्यंत मोठा राहणार आहे. आपल्या गावचं भूषण आहे, आदरणीय दादा आहेत. आणि या कार्यक्रमाची शूटिंग आमचा विनोद अत्यंत सध्या महाराष्ट्रामध्ये आमच्या चांगल्या प्रकारच्या शूटिंग करतो विनोदची पण या कार्यक्रमाची या परिवाराला आठवण राहावी, स्मरण राहावं या निमित्ताने ही शूटिंग आहे. साऊंड सिस्टम आमचे आदिनाथ दादा यांचे आहे. सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन करूया. पळून जाऊ नये म्हणून आमचे चोपदार बाबा सुद्धा आहे, म्हणजे वक्ता गेला नाही पाहिजे पळून. एकटेच आहे ते. फेटा बांधताना त्यांना असं वाटत होतं कुठं केस राहिली का काय, ते म्हणायचे इकून खोसा तिकून खोसा. म्हणलं टेन्शन घेऊ नका, मी एकच मिनिटात फेटा बांधतो, रोजचं तेच काम आहे. विठाला विठाला परिसरातून आलेले माता भगिनी पुरुष बांधव, निश्चित वेळेत आपण कीर्तनाची सेवा समर्पित करणार आहोत. हा परिसर आपल्या सर्वांसाठी पारमार्थिक विचाराने परिपूर्ण असणारा हा परिसर आहे. आणि ह्या निमित्ताने आपण अध्यात्म संप्रदाय या सर्व गोष्टींची जाणीव आहे. आणि ह्या निमित्ताने आपण व्यक्ती गेल्याच्या नंतर हे काम, हे कार्य, हे सोहळे का करावे याचं धर्मशास्त्राने फार गोड वर्णन केलेलं आहे. श्राद्ध म्हणजे नेमकं काय? वेही महाराज, श्राद्ध म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या संबंधाने, कैलास दादा, राहिलेल्या व्यक्तीने श्रद्धेने कर्म करणं याला श्राद्ध म्हणतात. अगदी सोपं. सध्याच्या वैज्ञानिक काळामध्ये या गोष्टी मनाला स्पर्श होत नाही. का करायचं, कशासाठी करायचं, करून केल्यानंतरचे परिणाम आणि न केल्यानंतरचे परिणाम कळत न कळत आपल्या जीवनामध्ये ते प्राप्त होत असतात. आपल्या मनाने काय होतं ह्यापेक्षा शास्त्राने सांगितल्यानंतर काय होतं याचा रिझल्ट जीवन जगत असताना होतो. शास्त्र आणि श्राद्ध शब्दाचा अर्थ असा आहे, गेलेल्या व्यक्तीच्या संबंधाने तो DNA, आपण त्या DNA मध्ये जन्माला आलोत ना, त्या आत्म्याच्या संबंधाने ती शांतता, त्या आत्म्याचं कार्य भगवत चिंतनाने ते श्रद्धेने कर्म करावं याचं नाव आहे श्राद्ध विधी. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्या नंतरच्या लौकिक जीवनातलं जगणं हे आपण जसं जगत असतो ना, ज्यांच्यामुळे हे विश्व पाहिलं, ज्यांच्यामुळे हे जग दिसलं, त्यांचं स्मरण आणि त्यांची इति कर्तव्यता भगवत चिंतनाच्या द्वारा आपल्या आयुष्याचं समर्पण व्हावं याचं नाव आहे श्राद्ध. अनेक प्रकारचे भाव, अनेक प्रकारचे अर्थ याला ज्ञात करता येतात. तुम्ही माझ्यासमोर बसलेली सगळी माणसं जाणकार आहात, आपल्याला याबद्दलचा विचार बहुश्रुत आहे. आणि म्हणून आपल्या गेलेल्या व्यक्तीच्या संबंधाने त्या व्यक्तीचं भगवत चिंतनाच्या द्वारा, अनेक प्रकारच्या दान कर्मविधीच्या द्वारा त्या आत्म्याच्या पूर्वजांचं स्मरण भगवत चिंतनातून करणं याचं नाव श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल हौसा आजींना जाऊन आपल्यातून वर्ष झालेलं आहे. आणि एका वर्षानंतर आपल्याकडची प्रथा आहे, एका वर्षानंतर जे श्राद्ध केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणतात. श्राद्ध सर्वांचं आहे, पण त्यातल्या त्यात पुण्य स्मरण सुद्धा जे कोणाचं होतं, महान आत्मा यस्य सहा महात्मा इति नाम पुण्यात्मा. म्हणजे
ज्याने आपल्या संपूर्ण आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये बाबा जे जीवन जगलेत, अनेक भगवत कार्याने भगवत भक्तीने आपल्या जीवनामध्ये हयातीच्या तत्कालीन वास्तविक काळामध्ये आपलं जीवन भगवत चिंतनामध्ये जर ज्या आयुष्याचा कार्यकाळ गेलेला असेल ना, जग काय सांगेल त्यापेक्षा वास्तविक काळातलं जगलेलं त्या माणसाचं कार्य परिवाराला माहिती आहे. नक्कीच ती व्यक्ती पुण्य आत्मा होते. म्हणून पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल. मी कायम सांगत असतो, आजही मला त्याचं स्मरण झालंय. श्राद्ध का नंतर थोडक्यात अभंगाचा विचार सांगून आपल्याला थांबायचंय. श्राद्ध म्हणजे गेलेल्या व्यक्तीच्या संबंधाने राहिलेल्या परिवाराने, आपल्या गेलेल्या आई वडील परिवार यांच्या संबंधाने आजच्या दिवसाला संकल्प करावा, श्रद्धेने चांगलं कर्म करावं. त्या कर्माचा परिणाम काय म्हणते ना, आता ते गेलेत, मग त्या कर्माचा करण्याचा त्यांचा काय संबंध? अहो, त्यांचा संबंध म्हणून आपला संबंध आहे. आलं का लक्षात? तो त्यांचा संबंध आहे. पंचतत्वाने निर्माण झालेल्या शरीराच्या DNA मध्ये मात्र कुठल्या तरी रक्ताचा संबंध गेलेल्या संबंधाने तो एवढा शाश्वत आहे ना, म्हणून आपल्याही नंतर हाडामासाचं शरीर हे आज आकाराला आलेलं आहे. म्हणून त्यांच्या संबंधाने आपण चांगलं कर्म करावं. मग त्या चांगल्या कर्माचे दोन फायदे आहेत, दोन परिणाम, आणि दोघांसाठी आहे. पहिला परिणाम, आपल्याकडच्या शास्त्रानुसार संत विचारानुसार गेलेले जे पूर्वज आहे, माता पिता आहेत, प्रत्येकाला असं वाटतं की आपले गेलेले पूर्वज त्यांना चांगली जागा मिळावी. वाटतं की नाही? आपले आईबाप आपल्यातून गेले, त्यांना चांगली जागा मिळावी. का असं कोणाला वाटतं गेलेले आईबाप नरकात जायला पाहिजे? कोणाला वाटत नाही हो. नरकात सारखं जगणं जरी असलं तरी वाटत नाही ते वैकुंठालाच गेले पाहिजे, ही भावना आहे. आलं का लक्षात? ही भावना आहे. मग त्याचा परिणाम, मग त्यांना कुठं पाठवायचं हे कोणाच्या हातात आहे? अहो, त्यांना कुठं पाठवायचं अर्ध त्यांचं कार्य आहे आणि अर्ध त्यांच्या कर्माने त्यांना गती मिळते, आत्माराम दादा, आणि अर्ध आपल्या कर्माने त्यांना गती मिळते. दोघांच्या परिणामाने गेलेल्या आत्म्याला गती मिळते. म्हणून श्राद्ध. विठ्ठल. आपण आपल्या संपूर्ण त्यांच्या पिढीमध्ये त्यांची मुलं बाळ नातू पंतू मुली जो परिवार आहे, त्या परिवाराला, त्या परिवाराच्या चांगल्या आचरणाने त्यांना चांगली गती मिळते. कोणाला? गेलेल्या माता पित्यांना. आपण चांगलं वागलं तर. आणि दुसरा फायदा, सेकंड क्लास दुसरा फायदा असा आहे, आपल्या चांगल्या वागण्याने त्यांना तर फायदा होणार आहे, पण आपलंही जीवन संत विचाराने, आध्यात्मिक स्पर्श ज्ञानाने, संत शास्त्र आणि संतांच्या विचाराने, भगवत चिंतनाने आपल्याही आयुष्याचा शेवटच्या श्वासापर्यंतचा काळ एवढा दिव्यतेने जाईल. चांगल्या विचाराने आपलंही जीवन सार्थ ठरेल. हा आपल्याला फायदा आहे. श्रद्धेने जर आपण चांगलं कर्म कराल, जाणाऱ्यालाही फायदा आहे आणि आपण जाणारे आपल्यासाठी फायदा आहे. म्हणून श्रद्धेने चांगलं कर्म करणं इति श्राद्धा. हा. विठ्ठल. तुम्ही सर्व जाणकार आहात. एक छोटासा दृष्टांत या संबंधाने आठवला मी, तो तुम्हाला सांगतो. आपल्याकडे एक जुने फार मोठे दिव्य पुरुष होऊन गेलेत, भागवताचार्य डोंगरेजी महाराज. तुम्ही ऐकलं असेल नाव कधी. डोंगरेजी महाराज म्हणजे फार मोठी विभूती. डोंगरेजी महाराजांना साक्षात राधाराणीचा साक्षात्कार आणि स्वतः द्वारकाधीशाचं दर्शन, भागवत चिंतनाने सगुण साकार रूपाचं दर्शन झालेले महात्मे म्हणजे डोंगरेजी महाराज आहे. त्यांच्या चिंतनामध्ये एक प्रसंग आलेला आहे. त्यांनी एक दृष्टांत सांगितला बरं का. आता तो दृष्टांत कसा माहिती आहे का? तो दृष्टांत माणसांचाच आहे, पण जरा माणसांना डायरेक्ट बोलल्यावर राग येतो म्हणून पक्ष्यांच्या द्वारा सांगितला. फरक एवढाच आहे. म्हणून फार गोड आहे. त्यांच्या प्रॅक्टिकली उदाहरणातून निश्चित संकेत आपल्यालाच आहे, पण तो आपल्यासाठी त्यांच्या द्वारा सांगितला म्हणून पक्ष्यांचा आहे. विठ्ठल. विठ्ठल. काय झालं? दोघं पशु पक्षी होते. तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. राजहंस
आणि राजहंसनी दोघं नवरा बायको दृष्टांत माणसांचं तुम्हाला ऐकताना एवढंच ध्यानात ठेवायचंय. दोघं निघाले तीर्थयात्रेला फिरण्याकरता. राजहंस आणि त्याची पत्नी दोघं नवरा बायको निघाले. सकाळपासून फिरले, रात्र झाली. कुठंतरी आश्रयाला थांबावं. रात्र झाली, जंगल आहे, पुढे कुठं थांबावं. त्या जंगलाच्या अगोदरच एक झोपडी दिसली त्या राजहंसाला, सोमनाथ दादा. त्या राजहंसाने ती झोपडी पाहिली. दोघा पती पत्नीचा संवाद चालू झाला. दोघं नवरा बायको विचार करता, अरे जंगलात कुठं जायचं, आपण जरा इथं झोपडी दिसते थांबू. ती झोपडी होती कावळ्याची. राजहंस बाहेर उभा राहिला. राजहंसाने आवाज दिला, कोण आहेत आतमध्ये? कावळा बाहेर आला. कावळ्याने सांगितलं, बोला. म्हटले, काय नाही रे, आम्ही दोघं पती पत्नी आहोत, सकाळपासून फिरतोय, जंगल आहे पुढे, रात्र झाली, जरा आश्रय हवा आहे, जरा राहू देतोस का? रात्रभर थांबू दे आम्हाला. कावळ्यांनी सांगितलं, काय अंतर नाही, अडचण नाही. म्हटले, कुठल्याच प्रकारचं मला काही अडचण नाहीये, मी मदत करू शकतो, राहिले. कावळ्यांनी मदत केली. रात्रभर राहिले, गप्पा गोष्टी मारल्या, झोपले. सकाळ झाली. राजहंस आपल्या पत्नीला बोलतोय, चल पुढील प्रवास आहे, निघायचंय आपल्याला. तेवढ्यात शास्त्र असं सांगतं बरं का, ऋषिकेश महाराज, शास्त्र असं सांगतं, ज्याने उपकार केलेत त्या उपकाराची जाणीव ठेवणं त्याला कृतज्ञता म्हणतात. आणि जो केलेल्या परोपकाराची जाणीव ठेवत नाही ना, त्याला कृतज्ञ म्हणतात. राजहंसाला त्याच्या पत्नीला वाटलं, रात्रभर आश्रय दिलाय, मदत केली आपल्याला राहण्यासाठी, आपण जरा आभार मानावे कावळ्याचे. तो राजहंस पत्नी दोघं गेले, कावळ्याचे आभार मानले. कावळोबा, अरे धन्यवाद, तू रात्रभर आश्रय दिला, थांबण्याकरता जागा दिली, मदत केलीस, आभारी आहोत रे बाबा, येतो आता आम्ही. काय शुद्ध भावना आहे. मदत केली, आभार मानले, येतो आता. कावळा म्हटला, या. पण कावळ्याच्या डोक्यात विचार आले, कारण कावळाच ना तो कावळाच. कावळ्याच्या काय मनात आलं काय नाही महाराज, त्या कावळ्याने राजहंसिनीचाच हात पकडला. आता पुढचं ऐका बरं का. आतापर्यंत चांगला असलेला कावळा अचानक बिघडला हो. आणि कावळे अचानकच बिघडतात, कावळ्यांचं चाललंय, कावळे अचानक बिघडतात. त्यानं हात पकडला. तो राजहंस म्हटला, हे काय करतोय? म्हटले, काय नाही, ती तुझी राजहंसिनी मला पाहिजे, ती माझी बायको होणार आहे, ती मला पाहिजे. चिडला राजहंस, मूर्ख आहेस काय? अरे आतापर्यंत चांगला असलेला तू कावळा आणि तू अचानक बिघडला, असं काय करतोयस? अरे ती माझी पत्नी. तो म्हटला, असेल, मला पाहिजे. भांडण सुरू झालं. आता बायको कोणाची मिटेनाच. कोर्टात केस दाखल केली, बायको कोणाची म्हणून. आता ते कोर्ट एवढं सोपं आहे का पहिल्याच तारखेला निर्णय द्यायला? नेक्स्ट प्रोसिजर, न्यायाधीशांनी डेट दिली, या नंतरच्या तारखेला डेट दिली. आणि पण कावळा मोठा हुशार, आणि कावळे हुशारच राहतात, तुम्हाला माहिती का? तो कावळा कोर्टात न्यायाधीशांच्या समोर त्या राजहंसाच्या अगोदर हजर झाला. न्यायाधीशांच्या जवळ गेला, संवाद सुरू केला. न्यायाधीश महाराज, ऐका ना, एक काम करा. म्हटले, आज केस आहे, डेट आहे आमची. म्हटले, हो. मग एक काम करा ना, निर्णय आपल्या बाजूनी द्या. कोण म्हणतो? कावळा. निर्णय आपल्या बाजूने द्या. न्यायाधीश म्हटला, निर्णय आपल्या बाजूने द्या म्हणजे काय? नियमानुसार जे होईल ते होईल. म्हटले, नाही ना, एक काम करा. म्हटले, थोडंसं टेबला खालून घ्या, पण निर्णय आपल्या बाजूने द्या. आणि तुम्हाला सांगू का, असा जो करतो त्यालाच कावळा म्हणतात. आमचे बाबा सांगायचे, असा जो करतो त्यालाच कावळा म्हणतात. आणि न्यायाधीशांनी सांगितलं, कावळ्या, मी असा भ्रष्ट चुकीचा निर्णय करणार नाही बरं का, चुकीचं वागणार नाही, जे होईल ते होईल. कावळा म्हटला, आता काय करावं? न्यायाधीश तर ऐके ना. जरा डोकं चालवलं कावळ्याने. डोकं चालवायला कावळे हुशारच राहतात. त्या न्यायाधीशांनी सांगितलं, असं होणार नाही. कावळा समोर उभा राहिला. म्हटले, जाऊ द्या, टेबला खालून नको, काहीच नको, काहीच नको, जाऊ द्या, मी विचारतो तेवढं उत्तर द्या. बुद्धिवान होता कावळा. न्यायाधीशाच्या समोर कावळा उभा राहिला. म्हटले, न्यायाधीश महाराज, मी विचारतो ते सांगा, तुमचे आई वडील आहेत का मरण पावलेत? कावळा म्हटला, असं बोलल्यावर न्यायाधीश म्हटला, आता माझ्या आईबापाशी काय करायचं? नाही म्हटले, विचारतोय. त्या क्षणात त्या न्यायाधीशांनी सांगितलं, कावळ्या, अरे माझ्या मायबापांना जाऊन 2 वर्ष झालेतले, वारलेत, दिगंतरी गेलेत, मरण पावलेत. मग कावळ्याने ते ऐकलं. कावळ्याला जरा बरं वाटलं. म्हटले, आता टर्निंग पॉइंट आहे. म्हटले, हे बरं आहे. म्हटले,
मग त्या न्यायाधीशाला कावळा सांगतो, ऐका न्यायाधीश महाराज, मरण पावले ना तुमचे मायबाप? म्हटले हो रे दादा. मग तो न्यायाधीश सांगतोय, वारलेत माझे आई वडील, आठवण येते मला, स्मरण होतंय, सात्विक विचारांचा होता न्यायाधीश. कावळा म्हटला, न्यायाधीश महाराज ऐका, या मिनिटाला, या क्षणाला, या समयाला तुमचे आई वडील कुठे राहतात, काय करतात, काय खातात, आत्ताच्या क्षणाला कुठे, हे या पठ्ठ्याला माहिती. म्हटले हे मला माहिती आहे. अरे बापरे, तुला माहिती आहे? मग तर न्यायाधीशाला आनंद मावेना गगनात. न्यायाधीश म्हटला, वा 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 वा, मग तर बहुता दिवसा फेरा आला या नगरा. अरे भाग्य कावळ्या माझं की तू आलास. या समयाला माझे आई वडील कुठे हेच ज्ञान तुला असू शकतं रे. सांग ना कावळ्या, माझे आई वडील कुठे? आता त्याचा ॲटिट्यूड वाढला. तो कावळा म्हटला, तसं बरं सांगेल, आपलं काम करावं लागेल. म्हटलं माझं काम, तुझं काम? म्हटले तेवढी राजहंसाची बायको आपल्याला दे की तुझं काम झालंच. बिघडला ना न्यायाधीश. आणि सांगू का तुम्हाला, स्वतःच्या अपेक्षा लागल्या त्या न्यायाधीशाला. चांगला असलेला बुद्धिवान न्यायाधीश, सात्विक विचारांचा न्यायाधीश कावळ्याने बिघडवला. तुम्ही ऐकत असाल, कळेल तुम्हाला. अहो, जे दुसऱ्यांना बिघडवतात त्यांनाच कावळे म्हणतात. आलं का लक्षात? त्यांनाच कावळे म्हणतात. कावळ्याच्या संगतीतून स्वार्थ विचाराने न्यायाधीश बिघडला. न्यायाधीशांनी निर्णय देऊन टाकला, सत्तेपुढे शहाणपण काम करत नाही. राजहंसाची बायको कावळ्याची म्हटली, देऊन टाकलं. आता राजहंस म्हटला, काय करावं आता? आता सत्तेपुढे शहाणपण काम करत नाही. चांगलं करायचं असेल तर मग 100च्या पुढच्याच जागा लागतात ना. विठ्ठल शेवटी तो बिचारा शांत झाला. आता न्यायाधीश सावरला. न्यायाधीशाने सांगितलं, कावळ्या मी तुझं काम केलंयस रे, पण मला अपेक्षा लागलीये. सांग ना कावळ्या, माझे आई वडील कुठे? कावळा म्हटला, सांगतो, ये माझ्या मागे. कावळा पुढे, न्यायाधीश मागे. कावळा पुढे. त्या कावळ्याने त्या न्यायाधीशाला एका उकिरड्यावर नेलं. उकिरडा आपल्याला माहिती सगळ्यांना. आता शहरात पाहायला मिळत नाही, पण गावाला काही कमी नाही. उकिरडा सर्व घाणीचं साम्राज्य, पण त्या उकिरड्यामध्ये फार काही असतं, है की नाही? आजूला बाजूला घराच्या तो उकिरडा. कावळा तिथं मध्यस्थानी उभा राहिला. न्यायाधीशांना सांगितलं, न्यायाधीश महाराज, या उकिरड्यातून जरा हातभर खड्डा खोदा, माती घाण बाहेर काढा. म्हटलं अरे, न्यायाधीश म्हटला, का? अहो, का नंतर आईबाप पाहिजे ना, करा म्हटले. सांगतो तुम्हाला तेवढं करा. केलं ना त्यानं. आता त्याला आईबापच पाहिजे. त्या बिचाऱ्याने माती घाण बाहेर काढली. हो, हातभर खड्डा खोदला त्या न्यायाधीशाने. माती घाण बाहेर काढता 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 त्या न्यायाधीशाच्या हाताला गटारीतले किडे, शिदिड म्हणतो आपण त्याला, ते वळवळ करायला लागले हाताला, त्या न्यायाधीशाच्या हाताला. आणि तो न्यायाधीश हातात ते किडे, गटारीतले शिदिड असताना तो न्यायाधीश त्या कावळ्याला विचारतो, अरे कावळ्या, सांग माझे मायबाप कुठे? अरे मला माझे आई वडील पाहिजे. तू म्हटला ना मला कळतं, सांगणार आहे कुठे माझे मायबाप? तो कावळा हसायला लागला. तो म्हटला, अजूनही कळालं नाही का? हेच तुझे आईबाप आहेत. म्हटले हेच आईबाप आहे? मग तर त्याची तळपायाच्या मस्तकाला गेली. जाणकार आहात तुम्ही, ऐकत असाल, कळेल दादांनो. तळपायाच्या मस्तकाला गेली त्या न्यायाधीशाची. तो न्यायाधीश म्हटला, मूर्ख आहेस कावळ्या, गटारीतले किडे वळवळ करणारे माझे मायबाप कसे असतील? हे कसं शक्य आहे? अरे कावळ्या, ऐकून ठेव, माझे आई वडील कायमस्वरूपी वयाच्या 90 वर्षापर्यंत चांगले जगले रे. आणि वारकरी होते माझे मायबाप. आळंदी, देहू, पंढरपूर, त्र्यंबकेश्वरची, पैठणची वारी करायचे रे. अरे ते एवढे पारमार्थिक होते, आणि तू सांगतो गटारीतले किडे झालेस? हे कसं शक्य आहे? डोंगरेजी महाराजांनी सुंदर भाव सांगितला. आणि त्यावेळेला असं बोलता बोलता त्या न्यायाधीशाचे डोळे डबडब करायला लागले, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्या न्यायाधीशांनी सांगितलं, कावळ्या ऐकून ठेव, अरे माझ्या आई वडिलांनी 90 वर्षापर्यंत शरीराने काय रे, पण आयुष्यात एवढे सात्विक राहिले, मनाने सुद्धा कधी पाप केलं नाही रे. माझ्या मायबापाने कधी मनाने सुद्धा पाप केलं नाही. आणि तू सांगतो गटारीतले किडे. माझ्या म्हणण्यानुसार कावळ्या, त्या क्षणामध्ये
तुझ्या डीएनएचा संबंध त्या माता पित्यांशी होता. आता वैज्ञानिकांना हे पटणार नाही, पण ते पटवण्यासाठी आपल्याकडे मुद्दा आहे म्हणून तर कीर्तन म्हणतात ना. पण ऐका, याचाही मुद्दा आहे. काय पुरावा आहे? आपल्या पूर्वजांच्या आपल्या कर्तृत्व शक्तीच्या परिणामाने, आपल्या विचारशक्तीने आपल्या पूर्वजांची जागा जर डायव्हर्ट होत असेल तर याला काय पुरावा आहे? भक्तराज अर्जुनाला कुरुक्षेत्रावरती श्रीमद भगवत गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना, आपल्या पूर्वजांचं पतन होऊ नये ही जबाबदारी राहिलेल्या परिवारावर अवलंबून आहे. गीतेच्या 2व्या अध्यायाच्या शेवटून 2-3 क्रमांकाचा श्लोक श्रीमद भगवद्गीतेमध्ये भक्तराज अर्जुनाला भगवंतोपदेश करतात. संकरो नरकायैव कुलघ्नानं कुलस्य च पतन्ति पितरो हेषा लुप्त पिंडोदक क्रिया. अर्जुना, पूर्वजांचं पतन होऊ नये आपली जबाबदारी आहे. आपण आचार विचार संपन्न त्यांच्या श्रद्धेने चांगलं कर्म करावं, म्हणजे आपल्या पूर्वजांना चांगली गती मिळते. याचं नाव श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. सज्जनो, या सर्व गोष्टींना कारण हे विश्व ज्याने निर्माण केलंय ना तो परमात्मा आहे. ज्याने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. दादांनो, कोणत्याही कार्याच्या पाठीमागे शास्त्र व्यापकता आहे आणि ती शास्त्र व्यापकता आत्ताच्या 2025च्या आजच्या 8 तारखेच्या डेट पर्यंत डोंगरगावकर ग्रामस्थांना सुद्धा अध्यात्माची उंची कळते, तो अधिकार कळतोय. म्हणून हौसा आजींच्या निमित्ताने श्राद्ध आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्या लौकिक जीवनातल्या भौतिकवादाची विचार प्रणाली, संसारिक जीवन जडणघडणीची कार्यप्रणाली जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना खऱ्या मानवी जीवनाचं रहस्य आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला कळालं पाहिजे. याचंच नाव आपल्या जीवनातला परमार्थ आहे. आणि म्हणून ऐका, आयुष्य तुम्हा आम्हाला आपल्याला सर्वांना मिळालंय ना, या निमित्ताने मी रोज सांगत असतो, आपलं जीवन आपल्याला कळण्यासाठी आपल्याला स्वतःचं जीवन कळालं पाहिजे. जीवन आणि जन्म आणि मृत्यू या सगळ्या गोष्टीतून आपण जगत असताना थोडं बाहेर आलं पाहिजे. बाहेर येणं याचा अर्थ असा, मला तुम्ही सांगा ना, काय प्रयत्न केले आणि काय विचार केला म्हणजे मृत्यूला आपण थांबवणार आहे? कोणी थांबवू शकत नाही हो. इथं मोठे मोठे आले, येथे नाही ऊरू आले बाबा, येथे नाही ऊरू आले बाबा, येते बाबा जीवनी, येते बाबा जीवनी. जीव किती खूप आले हो, पण ऐका ना, आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागलं. माझ्याकडं वेळ कमी आहे, याचे पुरावे श्रीमद भागवतामध्ये फार व्यापकतेने आलेले. जेव्हा कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही, कानोभा तेरे 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 ते तेथे एक ढाल गज
निर्माण झाले. ऐका, याचा अर्थ आणि याचा विचार असाच आहे सज्जन. आपण ज्या भूमीवरती जगत आहोत ना, तेव्हा काही नव्हतं, तेव्हा एक परमात्मा होता हो. त्याने हे विश्व निर्माण केलं, त्याने हे जग निर्माण केलं. पण ऐका ना, हे जग आणि हे विश्व निर्माण केल्यानंतरचा परिणाम जीवनामध्ये असा झाला, त्या देवाने सुद्धा, मला सांगा, हे विश्व आणि हे जग कोणी निर्माण केलं? देवाने निर्माण केलं ना. श्रीमद भागवतामध्ये महात्मा प्रसंगाचा पहिला श्लोक सर्वांच्या सुपरिचित आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, या जगाला देवाने निर्माण केलं एवढंच सांगायचंय. हे आपल्याला माहिती. तुम्ही म्हणाल काय पुरावा? अहो, त्याला पुरावाच आहे, आणि पुरावा नसेल ज्याच्याकडे तर त्याला पुरावा. आलं का लक्षात? म्हणून शास्त्र, संत आणि अध्यात्म या सर्व गोष्टी पुराव्याशिवाय नाही हो. कारण याचा अर्थच असा आहे, या सगळ्या विश्वाचा चालक मालक परमात्मा आहे. या सगळ्या आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा वेदा सूर्यासी झालने वेदासी बोलणे तुझी आसते तुझी आसते वेदासी बोलणे सूर्यासी चाले तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सर्व सत्ता, सर्व या विश्वाचा चालक मालक. मला काय सांगायचंय, देवानी जग बनवलं ना, या देवाचा मालक परमात्मा आहे ना. हाडामासाच्या पंचतत्वाचं शरीर धारण करून ह्याच मृत्यू लोकाच्या या भूमीवर जगाचा मालक आला हो. पण हाडामासाच्या पंचतत्वाचं शरीर सुद्धा निज धामाला जावं लागलं देवाला. प्रभास तीर्थक्षेत्रावरती भागवताचा पुरावा आहे. श्रीमद भागवत सांगताय, प्रभास तीर्थक्षेत्रावरती भगवान गेले. अर्जुनाला अर्जुन पोहोचवण्याकरता पांडवांचं युद्ध पूर्ण झालं. कैकेयी माते, आपलं कुंती मातेने अर्जुनाला पाठवलं. अर्जुना, आपण सर्वांनी मागितलं देवा, तुझ्या सोडून, तू सोडून काही नको. भगवान द्वारकेकडे निघाले ना, देवाला बरोबर म्हणून अर्जुना तू जा. माता कुंतीने पाठवलं. भगवान परमात्मा च्या समवेत अर्जुन द्वारकेत आला. मला काय सांगायचं, गोड प्रसंग आहे. आणि आल्याच्या नंतर काही काळ गेला, बराच काळ गेला. आता मात्र देवाच्या लक्षात आलं आयुष्य संपलंय. ही भावना, आयुष्य संपलं हे जगाच्या मालकाला कळालं. जगाच्या मालकाला, भगवान श्री द्वारकाधीशाला कळालं. प्रभास तीर्थक्षेत्राकडे घेऊन गेले अर्जुनाला भगवान द्वारकाधीश. पायाचा उजवा पाय द्वारकाधीशाने पुढे केला आणि तो पाय पुढे ठेवता क्षणी जवळ अर्जुनाला बोलवलं भगवंताने. अर्जुना, एक काम कर, आता काही वेळात द्वारका ही समुद्रामध्ये जाणार आहे. माझ्या सर्व कृष्ण पत्न्या गोलोक धामामध्ये राधा राणीकडे घेऊन जा, आणि मात्र द्वारका नगरी नष्ट होणार आहे. अर्जुना, आता माझंही अस्तित्व संपणार आहे. असं बोलून ढसढसा अर्जुन रडायला लागला. भगवंताचा निरोप अर्जुनाने घेतला. अर्जुनाने तिकडे तोंड फिरवलं. काही अंतर अर्जुन चालत गेला आणि कुठल्या तरी झाडाच्या झुडपामध्ये चोरून बसलेला कोळी, त्या कोळ्याने बाण सोडला. प्रसंग सर्वांच्या लक्षात येईल. सु 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 करत तो बाण द्वारकाधीशाच्या डाव्या पायाच्या अंगुष्ठाला स्पर्श झाला. हरे शरणम म्हणून जगाच्या मालकाने आवाज दिला. आणि मग त्या कोळ्याला कळालं, बापरे, कोणत्या तरी मानवाची हत्या आपल्याकडनं झाली. धावत पळत जवळ आला तर हा मानव नाही, हा मानवाचा बाप आहे, हा द्वारकाधीश आहे. अरे, जगाचा मालक आहे, साक्षात परमात्मा आहे. ढसढसा तो कोळी रडायला लागला. क्षमा करा भगवान, काय पाप केलं मी? जगाच्या मालकाला, अंगठ्याला मी बाण मारलं मी देवाला. भगवान हसायला लागले. भगवान म्हटले, चिंता करू नकोस, हे नियोजन आपलंच आहे. म्हटले, हे नियोजन आपलंच आहे. म्हटले, तू चोरून नाही मारला, तू मागच्या अवतारातला कड काढला. म्हटले, लक्षात आलं ना तुमच्या?
वालीने सुद्धा राम अवतारामध्ये वालीला भगवंताने लपूनच बाण मारला होता ना रामप्रभूंनी, तोच वाली कोळी झाला आणि भगवान द्वारकाधीशाच्या अंगुष्ठाला बाण मारला. मला सांगायचं काय, त्याच वेळेला हरीश शरण म्हणून हाडामासाच्या पंचतत्वातलं शरीर जगाच्या मालकाने परमात्म्याला सुद्धा शरीर संपवावं लागलं. याचं नाव मृत्यूलोक आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून ऐका ना, या सर्व गोष्टींचा हा जो प्रॅक्टिकली विचार आहे, जन्म मरणाचं काय घेऊन बसलात? आयुष्य इतकं सुंदर आहे सज्जनो, तुम्ही सगळं विचारवंत आहात, आपल्याला कळेल. वास्तविक प्रॅक्टिकली आयुष्याचा प्रवास सज्जनो तो आपल्याला मिळालेला आहे. सर्वात मोठी संपत्ती आहे आपल्याला जीवन मिळालंय. सर्वात मोठी संपत्ती आहे आपल्याला ते जीवन मिळालंय. पण दुर्दैव एवढं आहे, आपण जगतो. मी एक शब्द रोज सांगतोय, सध्या रोज सांगतो, तुम्ही ऐकला असेल. आपण जगतोय पण जगताना दिसत नाही. जगतोय आपण पण जगताना दिसत नाही. कारणच याचं एवढं आहे. कारण काय, या सगळ्या गोष्टीतला कार्यकाळ असा आहे, 65, 75, 90, 95चं आयुष्य आपल्याला मिळालं. मरणाच्या काठापर्यंत शरीर जीवन प्रवास केला. त्या बुद्धीने मनाला प्रश्न विचारला, मना आतापर्यंत तू काय केलंस? मग त्यावेळेला त्याला स्मरण झालं, त्याने मागे वळून पाहिलं. अरे 75-85 वर्षाचा आयुष्याचा कार्यकाळ, अरे फक्त जगत राहिलो, माझ्यासाठी जगायचंच राहून गेलं. काय दुर्दैव आहे. अरे माझ्या स्वतःसाठी मी फक्त धावलो, मी फक्त पळालो, संसाराच्या तापे तापलो मी देवा. करिता या सेवा संसाराची, हे संसाराची करिता या सेवा संसाराची, संसाराची करिता या सेवा संसाराची, संसाराची करिता या सेवा संसाराची. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. कुटुंबाची सेवा, संसाराची शब्द नाही, कुटुंबाची सेवा आहे. करिता या सेवा कुटुंबाची. मग ऐका, पळालो. आता मला तुम्ही सांगा, कोणत्याच संतांनी शास्त्रांनी अध्यात्म सांगितलं असं? अध्यात्मात नाही सांगितलं संसार सोडा आणि हिमालयात बोमट्या मारत फिरा म्हणून. कोण नाही बोललं असं, आणि कोणी नाही बोललं. अहो अनेक प्रकारचे आश्रम सांगितले, त्याच्यातला ग्रस्त आश्रम श्रेष्ठ सांगितलाय. ऐका, ग्रस्त आश्रम श्रेष्ठ आहे, पण ग्रस्त आश्रमातल्या श्रेष्ठ कर्तव्याची, जगण्यातली समर्पणाची भावना, ज्यांना जीवन जगण्यातलं कर्तृत्व कळालं ना, त्यांचा संसार संसार नाही राहिला, त्यांचा संसार कधीच परमार्थ झाला. म्हणून संसारात परमार्थ करण्यासाठी एक सुवर्ण मध्य मॅनेजमेंट माझ्या श्री तुकोबारांनी दिलं. अरे खऱ्या मानवी जीवनातल्या जगण्याचा आनंद घ्यायचा असेल, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भाव श्रम, सुख होईल दुःखाची.
पर्याय, याला सुवर्ण मध्य मॅनेजमेंट म्हणतात. सुवर्ण मध्य मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी भौतिकवादातल्या बाह्य लक्षणातल्या हाडामासाच्या पंचतत्वाच्या शरीराला सज्जनो जगवण्यासाठी प्रॅक्टिकली वास्तविक संसार करावाच लागतो. पण तो संसार करत असताना कामामध्ये काम असाल ते करा, जेथे तेथे नामाच्या चिंतने प्रगट पसारा. भगवत चिंतनाचा अंतरंग संत विचाराचा स्पर्श आपल्या लौकिक जीवनातून जरी स्पर्श झाला ना, तर मिळालेल्या जीवन मरणाची सार्थकता आपल्या जीवनाला कळते. याचं नाव जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल. मग या सर्व गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये परमात्मा कृपेने एवढं सुंदर जीवन आपल्याला मिळालंय ना, या सगळ्या सुंदर जीवनातला विचार तो आपल्या जीवनामध्ये करत असताना आपण आपल्या आयुष्याच्या अनेक टर्निंग पॉइंटला आपल्या विचार एवढ्या सुंदर मानवी देहाची इति कर्तव्यता जीवनामध्ये जगत असताना आपण एवढे बुद्धिवान आहात आणि सर्वात श्रेष्ठ जीवन हे माणसाचं सांगितलंय. मग मनुष्य जीवन जर दादांनो एवढं श्रेष्ठ असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये जगद्गुरु श्री तुकोबारायांची भूमिका एवढ्याच उंचीची आहे. मृत्यू लोकातल्या आयुष्याचा कार्यकाळ एवढ्या सुंदर मानवी देहाचा कार्यकाळ तुम्ही जगत असताना एकच असा विचार करावा की क्षणाक्षणाला आयुष्याचं जगत असताना त्याची काय प्रेरणा. अभंगाचं पहिलं चरण. क्षण क्षणाची क्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. अत्यंत प्रभावीपणाने श्री तुकोबारायांनी जगत असणाऱ्या आयुष्याच्या संदर्भात कोणत्या विचारातून आणि कोणत्या भावनेतून क्षणाक्षणाला आपण का विचार करावा याचं दिग्दर्शन स्पष्टपणाने श्री तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. क्षण क्षणा शब्द अभंगातली सुरुवात असे, क्षणोक्षणाने क्षणक्षणा हाची करावा विचार. करावा सांगितलंय, दर्शक सर्वनामाने सांगितलंय. करावा विचार, करावाच लागणारा विचार आहे. आणि जी माणसं विचार करतात ना, ती माणसं चांगलं आयुष्य जगतात. सज्जनो, या एवढी जुनी माणसं, हौसाजींचं हे श्राद्ध आहे, आज हे पुण्यस्मरण आहे. एवढी जुनी माणसं एवढं संपूर्ण आयुष्य जगली हो. एवढं पूर्ण आयुष्य या जुन्या माणसांना मिळालं. काय परिणाम? क्षणाक्षणाला चांगला विचार केला म्हणून इथपर्यंत पोचली. हा त्याचा परिणाम आहे. विठ्ठल विठ्ठल. चांगली व्यक्ती, चांगली संगत, चांगला परिवार आणि चांगलं आयुष्य मिळण्यासाठी आयुष्यातल्या ज्या काही सगळ्या गोष्टी आत्माराम दादा घडतात ना, त्याचं डिपेंडेशन आपल्या विचारांवर अवलंबून आहे. एका हिंदी कविकाराचं वाक्य दादा फार गोड आहे. जैसी सोच है
वैसा ही जिना जिना पडता है. विचार बदला जीवन आपोआप बदलतं, याचं नाव जीवन आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला आपल्या जीवनामध्ये आपण दोन संपत्तीचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये अलभ्य लाभाने तो स्वीकारला पाहिजे. एवढं सुंदर जीवन, देह हाडामासाचा देह चांगल्या राष्ट्रात मिळाला, भरतखंड येणार देह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती. ही खरी अंतरंग भावना आपल्या जीवनातली आपल्याला कळाली पाहिजे. हो, भारतात जन्म मिळाला, महाराष्ट्रात मिळाला, शूरवीरांच्या साधू संतांच्या देवांच्या भूमीत जन्म मिळाला, काय कमी आपल्याला, आणि त्यातल्या त्या डोंगरगाव मध्ये मिळाला, एवढ्या पाण्याच्या गावाला मिळाला, याच्यापेक्षा काय कमी आहे. आणि सांगू तुम्हाला, एवढ्या शुद्ध प्रसन्न आणि शुद्ध सात्विक माय बापाच्या पोटी जन्म मिळाला, याच्यापेक्षा काय आहे. माणूस कोण, कोणता, काय श्रेष्ठत्व, लौकिक जीवनातली मान पान धन प्रतिष्ठा सज्जन गरजेचीच आहे, ती असावीच लागते. त्याला वास्तविक लौकिक जीवनातल्या जगण्याचं ते एक मॅनेजमेंट आहे. पण सांगू तुम्हाला, खरी संपत्ती ही माणसाच्या आचारावर, माणसाच्या विचारावर कळते, आणि त्या विचारांचा जीवनामध्ये झालेला परिणाम समजावं. माझी विचारांची संपत्ती माझ्या जवळ आहे, हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठल विठ्ठल. चांगले माणसं सहज भेटत नाही, चांगल्या माणसांची संगत सहज भेटत नाही, सद्गुरूंचा कृपाप्रसाद सहज मिळत नाही, परमात्म्याचं नाम मुखामध्ये येण्याकरता सहज मिळत नाही. आणि आपल्या दारात आपल्या आईच्या निमित्ताने, हौसा आजींच्या निमित्ताने सत्वगुणी तेजोमय भगवत भक्ती चिंतनाचा विचार आपल्या मातेच्या निमित्ताने हा सोहळा करावा. मनामध्ये शुद्ध संकल्प आणि पवित्र भावना मनात येण्यासाठी सुद्धा हा परिणाम सुद्धा विचारांचाच, हे त्याचंच उत्तर आहे. विठ्ठल विठ्ठल. जुनी माणसं महाराज, हौसा आजींच्या वयापर्यंत या मातेला एवढं आयुष्य मिळालं, एवढं आयुष्य मिळालं, आणि निर्विघ्नपणाने आयुष्याचा कार्यकाळ इथपर्यंत लोटला. हो, मी एक खेद व्यक्त करत असतो बरं का सोमनाथ भाऊ, मी एक असा खेद व्यक्त करत असतो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात अनेक 4-8 जिल्ह्यांमध्ये जात असताना कधीतरी बसता बसता प्रवासात चालता चालता असा विचार येतो, आता ही 2 टांगी घालणारी, धोतर घालणारी माणसं, टोप्या घालणारी माणसं, काष्टी पातळात जगणाऱ्या माझ्या माय माऊली माता, येणाऱ्या 10-5 वर्षामध्ये हे सगळं संपून जाईल. हो, हा जुना काळ डोळ्यांनी पाहता येणार नाही, कारण जुन्या माणसांकडे, जुनी माणसं एवढ्या ध्येयवादी भूमिकेने जगत होते. याचं काय कारण आहे? त्याचं एकमेव कारण त्यांचे विचार पवित्र होते, आणि त्या पवित्र विचाराने ते आतापर्यंत जगत होते, म्हणून एवढ्या प्रेरणास्थानापर्यंत आपल्याला पोचवलं. याचं कारण एकमेव विचारच. विठ्ठल विठ्ठल विचारांची संपत्ती जीवनामध्ये एका ध्येय भूमिकेकडे आपल्याला पोचवत असते. म्हणून मात्र विचारांना फार महत्व आहे. जगद्गुरु श्री तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये या भूमिकेचा विचार स्पष्ट करतात. जगतोय ना आपण, चाललंय ना जीवन, मग क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि खरंय महाराज, विचार प्रधान जीवन माणसाचं जगावं. ज्याच्याकडे विचार आहे ना त्याच्याकडे समाधान आहे, ज्याच्याकडे विचार आहे ना त्यालाच आनंद आहे, ज्याच्याकडे विचार आहे ना तोच सुखी आहे, ज्याच्याकडे विचार आहे त्याचाच जीवनातली खरी सार्थकता आहे. विचारा वाचूनी न पविजे समाधान. काय म्हटलंय? समाधानाचं कार्य आपल्या जीवनामध्ये विचारांशिवाय येऊ शकत नाही. म्हणून सगळी संपत्ती जरी असली ना, पण विचारांची संपत्ती असणं सर्वात मोठा आपल्या जीवनातला तो लाभ आहे. विठ्ठल विठ्ठल. क्षणाला विचार तो आपल्या जीवनाचा केला पाहिजे. कारण क्षणभंगूर पदार्था या सगळ्या गोष्टींचा विचार, लौकिकतेच्या गोष्टीमध्ये सर्व सुखाची अभिलाषा आपल्या जीवनामध्ये
तिच्या अपेक्षा असाव्यात हो, पण तिला गुंतवण्यात आपला काय फायदा आहे? कारण कुठंतरी संपणाऱ्या गोष्टींची आसक्तीतून बाजूला व्हावं आणि शाश्वत गोष्टीच्या परमात्मा नावाच्या वृत्ती विचारावर भगवत चिंतनाच्या भावनेने जीवनातला विचारांचा प्रवास जर सिद्ध झाला ना तर जीवनामध्ये आनंदच मिळतो. विठ्ठल विठ्ठल. क्षणभंगूर सुखाची अपेक्षा जीवनाला दुःखजन्यच आहे. आमचे गुरुजी एक प्रसंग बाबा पाठात एक असा गोड दृष्टांत आम्हाला विठ्ठल बाबा घोले सांगायचे. म्हटले 2 गाढव सख्खे भाऊ होते. 2 गाढव सख्खे भाऊ, पण त्या मालकाने ते 2 गाढव विकून टाकले. एक दिलं धोब्याला आणि एक दिलं त्या डोंबाऱ्याला. अपेक्षा आणि त्या अपेक्षेतून मिळणार पुढच्या जीवनाला, पुढच्या जगण्याला काय पदरामध्ये प्राप्त मिळतं याच्यातून मात्र त्याचा आनंद अवलंबून राहत नाही. आता ते धोब्याचं गाढव आणि डोंबाऱ्याचं गाढव. आता डोंबाऱ्याचं गाढव म्हणजे ह्या गावावरून त्या गावावर. तो डोंबाऱ्याचा खेळ आपण पाहिला यात्रेमध्ये. पंढरपूर, आळंदी, देहोला. वाळवंटात 2 खांब उभे करावे, त्याला दोरी बांधावी आणि त्याच्यावरती संगी नाचते. ऐका नाही, ती नाचते. मग तो मालक ते ढोल वाजतो गुबू गुबू गुबू. आणि मग असं फिरता फिरता या सख्या 2 गाढवांच्या भावांची भेट झाली. धोब्याचं गाढव आणि डोंबाऱ्याचं गाढव. त्या धोब्याच्या गाढवाने आपल्या भावाला डोंबाऱ्याच्या गाढवाकडे पाहिलं. दादा, अरे काय तुझी अवस्था झाली, फार वाळून गेलास, खायला मिळत नाही. तो डोंबाऱ्याचा गाढव म्हटला, हो रे दादा, अरे खरंच खायला मिळत नाही, फार अवघड आहे. म्हटलं का? अरे म्हटले या गावाहून त्या गावावर नुसतं पळतच राहायचं, खायलाच मिळत नाही. म्हटलं फक्त पळणे. म्हटलं तुझं तर लय, तू तर फार असं वाटतं तुला वेट लॉसची गरज आहे, एवढी तब्येत. म्हटलं आपलं तसंच आहे. म्हटलं धोब्याचं कामच असं, एकदा गंगेवरती नदीवर कपडे टाकले का कपडे धुण्यापर्यंत मला मोकळं सोडल्या जातं, फक्त चरायचंच काम आहे धोब्याचं गाढव. मग त्या धोब्याच्या गाढवाने आपल्या भावाला, त्या डोंबाऱ्याच्या गाढवाला सांगितलं, म्हटले जाऊ दे, फार टेन्शन घेऊ नको, चल माझ्यासोबत. हे गाढवाचं चाललंय सगळं बरं का, चल माझ्यासोबत. म्हटले नको नको, प्रामाणिकपणाने काम करावं. अरे आपल्याला विकलंय ना ज्या मालकाला, बस मला येण्याची इच्छा नाहीये, मी राहतो त्याच्याच बरोबर. पण ते धोब्याचं गाढव म्हटलं वेडायस की काय? अरे मरायला लागला, तुला खायला मिळत नाही, काय घेऊन बसलास? काय काय रजिस्ट्रेशन केलंय? तुला खायला मिळेल, माझ्या बरोबर चाल. पण ते डोंबऱ्याचं गाढव काय ऐकेनाच. ते डोंबऱ्याचं गाढव म्हटलं, दादा तू फारच आग्रह करतो म्हणून तुला मनातलं सांगतो, तू फारच आग्रह करायला लागलास. अरे आलो असतो रे, पण जरा एक शब्द मला त्या डोंबऱ्याने दिलाय. म्हटली तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही जाणकार आहात. एक शब्द असा मला त्या मालकाने दिलाय, ऐक. म्हटले ज्या वेळेला खेळ सुरू होतो त्या खेळाच्या वेळेला त्या दोरीवरून ती संगी नाचते म्हटले मालकाची, आणि तो ते ढोल वाजवतो, आणि वाजवता वाजवता तो डोंबारी त्या मुलीला म्हणतो, संगे जरा नीट नाच बरं. जर तू नाचता नाचता जर या दोरीवरनं जर पडली ना संगे, तुझं लग्न ह्या गाढवा बरोबर लावून देईल, तुझं लग्न या गाढवा बरोबर लावून देईल. मग तो डोंबऱ्याचा गाढव त्या आपल्या त्या धोब्याच्या गाढवाला, त्या कुत्र्या त्या गाढवाला भावाला म्हणायला लागला, अरे खाण्यापिण्याचं काही असू दे, पण मी संगी पडण्याची वाट पाहतोय. म्हटला कधी संगी पडतील मला भेटती, याला म्हणतात सर्व सुखाची या आशा जन्म गेला. ये त्या गाढवाचं आहे ना, असंच कधीतरी बऱ्याच अंशी होत असतं. अशा कोणत्याही न संपणाऱ्या अपेक्षेची आसक्ती मनामध्ये ठेवून ती पूर्ण होणारी नसते हो. पूर्ण होणारी अपेक्षा, उज्ज्वल विचार, परमात्म्याच्या चिंतनापर्यंत पोहोचल्यानंतर शेवटच्या श्वासापर्यंत मिळण्याचा आनंद मिळतो, याचं नाव विचार आहे. विठ्ठल विठ्ठल. क्षणोक्षणाची करावा विचार. क्षणाक्षणाचा विचार आपल्या जीवनाला तो आनंद देणार आहे. पण उत्तरार्धामध्ये तुकोबाराय सांगतात, करा तरा वया पार भव सिंधू. आता
आता भव काय सिंधू काय, आता भव म्हणजे संसार म्हटलेलं आहे. आलं का लक्षात? भव सिंधू, सिंधू म्हणजे सागर, हा क्षणभंगूर असणारा सागर, हा सगळा भवसिंधू हा संसार सागरच आहे. अशा भवसिंधू संसार सागरातून न कधी निर्माण इच्छा पूर्ण होणार नाही आहे त्यात समाधान मानून क्षणाक्षणाला आपल्या भगवत चिंतनाचा विचार शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला आनंद देतो. म्हणून तरावया पार भवसिंधू. पण ऐका ना, अशा गोष्टीतून निरर्थक विचारांच्या भावना मनामध्ये नसू द्या. विचार पवित्र असले पाहिजे आणि क्षणाक्षणाचा विचार सात्विक असला पाहिजे. पण जीवन जगत असताना हे कधीतरी संपणार आहे. म्हणून नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हाडा मासाच्या पंचतत्वातलं शरीर संपणारच आहे, ते पूर्णविराम होणारच आहे. राहणार आहे तो आत्मा. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकाः न चेदं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुताः. भविष्य काळामध्ये हे शरीर संपणार आहे. म्हणून त्याचा फार काही विचार न करता काय करावं, मग एवढाच असा विचार आहे. आपण एकच असं आहे, प्राप्त झालेलं मनुष्य जीवन मात्र संगत संतांची घडावी. म्हणून संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. खऱ्या जीवनाला जगण्याचं रहस्य ज्याच्यातून मिळतं ना, चांगली संगत आयुष्यामध्ये असावी, परमार्थ घडावा. पण तो परमार्थ कसा घडावा? सवडी अंती नाही, त्याला तातडीच असली पाहिजे. अंतरंग विचारातून परमार्थाचा परिणाम जगाला दाखवण्यासाठी नाही, आपल्याला मिळालेल्या जीवनाचा आनंद मिळावा असा सगळा व्यवहार आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. त्या व्यवहाराचं चिंतन तुकोबारा शेवटच्या तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, लोकीच्या व्यवहारे, तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे.
विठोबा रखुमार हे हरि 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 संपूर्ण परमार्थाचं श्रेय आणि परमार्थाची एकात्मता ही भगवंताच्या भजनाने आहे. म्हणून सर्व गोष्टींमध्ये भजनाला महत्त्व द्यावं. हां, तिकडे द्या. सर्वांनी एक 7 सेकंद आपल्याला भजन करायचं आहे. हात वरती करा. विनोद, सर्वांची शूटिंग घे आणि रेडिओला पाठव, आपलं ते यूट्यूबला टाक. हात वरती करा सर्वांनी. एक 7 सेकंद फक्त सर्वांनी भजन करायचं. तुलेले हरी काण विठ्ठल पांडुरंग, 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 पांडुरंग 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 पांडुरंग. हे तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरुणी राहो. लौकिक जीवनातला व्यवहार आपल्या जीवनासाठी तो लौकिक जीवनासाठी महत्त्वपूर्ण आहे, पण मात्र त्याच्यात अडकणं नका डोळे धुरे भरुणी राहो. आपल्या डोळ्यामध्ये त्या अज्ञानाच्या धुरा, त्या मात्र निरकर्तेच्या भावना आपल्या जीवनामध्ये डोळ्यात अशा अज्ञानाचा पडदा जर तो असेल ना, तर कुठेतरी जीवन जगण्याला प्रतिबंध निर्माण होईल. श्री तुकोबराय सावधानतेचे संकेत देतात. नका डोळे धुरे भरुणी राहो. कारण त्याचं असे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. अशा भावनेने संपूर्ण आयुष्याची विचारधारा सज्जनोती आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाली पाहिजे. प्रॅक्टिकली जीवनातल्या सर्व गोष्टीला महत्त्व द्यावं. कीर्तन आपलं संपलेलं आहे, आपली सेवा समर्पित झालेली, वेळ आपली झालेली आहे. एका मातेच्या श्राद्धासाठी आज आपण एकत्रित आहात. जगताच्या पाठीवर जसं अंतरंग ज्ञानाने, जसं मात्र पारमार्थिक भूमिकेतून अध्यात्मातल्या सगळ्या संत विचारांच्या भूमिका या पारमार्थिक कार्यासाठी जशा उज्ज्वल आहे, तशा लौकिक जीवनातल्या ही भूमिका लौकिक कार्यासाठी तेवढ्याच महत्त्वाकांक्षी आहे ना. हे जग ज्यांच्यामुळे दिसलं ना, हे जग त्यांच्यामुळे आपण पाहतो ना. जगताच्या पाठीवर त्या मायबापांचा अधिकार सुद्धा सज्जनो तेवढ्याच उंचीचा आहे. जगताच्या पाठीवर मी सांगत असतो, खऱ्या अर्थाने निस्वार्थपणाचं प्रेम या जगामध्ये फक्त 3च पात्र करतात. पहिलं पात्र आहे संत. या संतांनी संपूर्ण आपलं आयुष्य, शरीर, विचार सगळं खर्च केलं ते या जगासाठी. म्हणून बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या अंतरंग वृत्तीने जगावर प्रेम केलं ते संत महात्म्यांनी. म्हणून तर ज्ञानोबरायांना माऊली म्हटलं ना. म्हणून ही आई सुद्धा ज्ञानोबरायांच्या रूपाने आपल्याला मिळाली ना. म्हणून असे संत महात्म्य आपल्यावर कृपाळूपणाने, निस्वार्थपणाने प्रेम करतात. जसं संत आहेत, हे पहिलं पात्र आहे दादांनो. आणि दुसरं पात्र आहे निस्वार्थपणाचं प्रेम
मान्य करावंच लागेल. ते निस्वार्थपणाचं प्रेम म्हणजे आई आणि बाप आहे. आई आणि बाप आहे. आपण कायम सांगितलंय, कायम अनेक कवितांमधून अनेक शब्दांमधून आपण ऐकतो ना, त्या शब्दांचं तोलमोल म्हणजे बापच आहे. अहो निस्वार्थपणाचं प्रेम जगद्गुरु श्री तुकोबारांनी सुद्धा म्हणावं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळाची जाती करी लाभाविण प्रीती. इथं अंडरलाईन करण्यासारखे, करी प्रेम करते आई बापावर, आई बाप मुलावर प्रेम करतात. ती आई वात्सल्य भावनेने मुला लेकरांवर, परिवारावर, नातवांवर प्रेम करते ना महाराज. तुकोबारांच्या वचनाप्रमाणे अंडरलाईन करण्यासारखे, करी लाभा विन प्रीती. लाभाशिवाय प्रेम आहे, कुठला स्वार्थ मनामध्ये नाही हो. जसं एखादा झरा वाहतो ना, झरा वाहतो, अखंड वाहतो, पण झऱ्याचं विशेषत्व आहे, झरा वाहतो पण दिसत नाही, पण अखंड तर वाहतो आणि झऱ्याचं पाणी स्वच्छ राहतं महाराज. तसं लौकिक जीवनातल्या माय बापाचं प्रेम सुद्धा त्या झऱ्यासारखं एवढं अखंड वाहतं. म्हणून 750 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानोबारायांनी सांगितलं ना, तीर्थांच्या रूपाने मायबाप आहे हो. म्हणून मायबाप सेवा वगैरे हा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये असावाच. अहो सेवा सेवा म्हणजे नेमकं काय हो? कोणत्याच मायबापाची अशी कधीच अपेक्षा नसते, यावन आमच्या जवळ थांबावन, हातपाय दाबत राहावे, आम्हाला सोडून जाऊच नाही. कोणत्याच मायबापाची अशी इच्छा नसते. पण सेवा शब्दाचा अंतरंग अर्थ हा मनाला स्पर्श होणार आहे. सेवा काय असते? आमचे गुरुजी सांगायचे, सेवा तीच येता जाता दोनदा तीनदा मायबापाशी तोंड भरून बोलावं, आई बाबा जेवलेत का, बरेत का. हे प्रेम म्हणजे याचं नाव सेवा आहे, याचं नाव सेवा आहे. आणि त्यांची जबाबदारी प्रॅक्टिकली कृतीतून आपल्या जीवनामध्ये ती साध्य व्हावी, याचं नाव सेवा आहे. कारण भौतिकवादाच्या जगामध्ये दुर्दैवी अवस्था आपण सगळे पाहतो. अहो सेवा शब्दाचा एकच अर्थ आमचे गुरुजी सांगायचे, उतार वयामध्ये दुर्दैवाने काही शरीराला आजार व्याधी लागतात. त्या आजाराच्या व्याधीने 4-6 गोळ्या तर आता कठीण आहे. आता गोळ्या खाल्ल्याशिवाय आयुष्यच नाही महाराज. मी तर सांगत असतो, झोपताना गोळ्या, उठताना गोळ्या, फिरताना गोळ्या, गोळ्याच एवढ्या गोळ्यांना गोळ्या आहे, एवढं विशेष आहे महाराज. गोळ्यांशिवाय आयुष्य नाही हो. पण आमचे गुरुजी सांगायचे, त्या आईला त्या बापाला एवढ्या गोळ्या, डायबिटीसच्या, शुगरच्या, बीपीच्या, सगळ्या अशा गोळ्या. पण ऐका, त्यांचा लेख, त्यांचं बाळ आई बापासोबत फक्त प्रेमाने जर कायमस्वरूपी बोललं ना, आमचे गुरुजी सांगायचे, त्या 5 मधल्या 3 गोळ्या आपोआप बंद होतात. ही प्रेमाची ताकद आहे, ही प्रेमाची ताकद आहे. तुम्ही फक्त प्रेम समर्पित करा, काहीच लागत नाही. कोणताच बाप आणि कोणतीच आई महाराज पगार विचारत नाही. तुम्ही किती पैसे कमवता, आम्हाला किती द्या, कधीच अपेक्षा नसतात. पण एखादा उठून सांगेल, माझी आई, माझा बाप मला पगार विचारतो ना, मग का विचारत नाही? विचारत असतील रे, जरूर विचारत असतील. पण पगार विचारत असतील ते त्यांच्यासाठी नाही, तुझ्या प्रपंचाचं गणित बिघडू नये तुझ्या, ते बापाचं आहे. कारण आईचे अश्रू जगाला सहजतेने दिसतात, बापाचे अश्रू दिसत नाही. मग बापाला अश्रू नसतात का? बापालाही अश्रू असतात ना, पण बापाला अश्रू दाखवण्याची परवानगी नाही. वात्सल्य स्वरूपाने जीवन जगणारी ती आई. आणि म्हणून या जगताच्या पाठीवर माय बापांची सेवा करण्याचा, सांगण्याचा, ज्याला त्याला ज्याचे त्याचे संस्कार कळतात, सेवा शब्दाचा एवढाच अर्थ आहे, प्रेम द्या आणि प्रेम घेतलं पाहिजे. म्हणून आई वडील वात्सल्यपूर्ण. म्हणून मी एक उदाहरण प्रॅक्टिकली सांगत असतो कायमस्वरूपी. आपल्यासाठी त्यांनी काय केलं म्हणणारी जमात सुद्धा रोज भेटते. कधी कधी काय केलं? अरे 35 वर्षापूर्वी आपणही लहान होतो, आज 32-33 वर्षापूर्वी आपल्याही पोटी 4-8 वर्षाचे बालकं झालेच ना. आपल्यालाही 2-2, 4-4 वर्षाचे बालक आपल्या पोटी आहे. अहो त्यांच्यासाठी आपण किती उलट पालट होतो. बाळाला ताप आला एवढंच फोनवर कळालं की मन तुमचं कामात लागत नाही. ही जशी आजची अवस्था आहे ना, अहो 32 वर्षापूर्वी आपल्यासाठी माझी आई आणि माझा बाप असाच उलटा पालटा झाला असेल. हे मायबापाचं प्रेम आहे. आपल्यावरून जग ओळखावं ना, आपल्यावरून जग ओळखावं. मायबापाच्या प्रेमाचं सामर्थ्याची उंची फार उंचीची आहे. म्हणून लक्षात घ्यावा की खऱ्या अर्थाने आज हौसा आजींसारखं एक मातृछत्र या सानप परिवाराचं, या दोघाही मुलाबाळांचं
वडिलांचं, त्यांच्या बहिणीचं, या आईचं छत्र मातृछत्र, खऱ्या अर्थाने आईचं नातं फार उज्ज्वल आहे. आईचं नातं फार उज्ज्वल आहे. आई मुलीला सासरी लावताना एकच विचार करते, माझी पोरगी आता सासरी गेली, आता ती परत जरूर घरी येईल, पण येईल ना तर ती पाहुणी म्हणूनच येईल, आता माझी म्हणून येत नाही. ह्या कळवळा जिच्या मनात तिला आई म्हणतात महाराज. म्हणून आईचं प्रेम इतकं शाश्वत आहे, बापाचं प्रेम इतकं शाश्वत आहे. अशा या हौसा आजींचं स्मरण आजच्या निमित्ताने या परिवाराने एवढा मोठा दिव्य कार्यक्रम, नक्की पांडुरंगाला माऊली श्री तुकोबारायांना विनंती करूया की हे देवा, हे पंढरीनाथा, या आजींचं जसं कर्म असेल, जसं कार्य असेल, जसं त्या आयुष्यातून ज्या विचारधारेने जीवन जगल्यात ना, नक्की त्यांना तशी गती मिळावी. पांडुरंगाला विनंती करूया, त्या कर्माप्रमाणे गती मिळेलच, पण या संपूर्ण कीर्तनाचं पुण्य त्या मातेचा आत्मा पंढरीनाथाच्या चरणारविंदी समर्पित व्हावा, असं भावचिंतन करूया. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज झालेली सेवा परमात्मा पांडुरंगाचरणी माऊली श्री तुकोबारायांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करूया. भव्य दिव्य सुंदर गोड असं नियोजन या सानप परिवाराने केलं. बऱ्याच दिवसापासून आपल्या या डोंगरगाव नगरीमध्ये येण्याचं भाग्य प्राप्त झालं परिवाराच्या निमित्ताने. एक चांगलं पारमार्थिक गाव, चांगल्या प्रकारची भजनी, एक मोठं पारमार्थिक, अनेक आपल्या तालुक्यात, निफाड तालुक्यात, जिल्ह्यात गावं आहे, पण अनेक गावांपैकी एक चांगल्या प्रकारचं पारमार्थिक कार्याने नावाजलेलं गाव म्हणजे डोंगरगाव आहे. जुन्या काळातून लहानपणापासूनचा परमार्थ या गावामध्ये बहुतात बऱ्याच वेळेस येणं झालं. सोमनाथ भाऊंच्या निमित्ताने आज या परिवाराची भेट आहे. तुम्ही सगळी माणसं या परिवारावरती प्रेम करणारे नातेवाईक, हितचिंतक आपण सर्वजण आलात. चांगल्या प्रकारची भजनी. आता आमचा हा दादा आत्माराम भाऊचा चिरंजीव मृदंग वादनासाठी एवढा चांगला तयार झाला. आणि मी सांगत असतो, वेळ संपली आपली, ही सगळी गरज आहे बरं का. आज मुलांवर संस्काराची गरज आहे. मुलं फार ब्रिलियंट झाले महाराज. पोरांच्या बुद्धीचा ठाव घेता येत नाही. 4-4, 5-5 वर्षाची मुलं आम्ही पाहतो, एवढी बुद्धी, पण जरा त्या बुद्धीला लवकर वेळीच आवर घालणं ही काळाची गरज आहे. विज्ञान युगात इतकं झपाट्यानं खुशाला आवड, मोठ्यापणाने बाप म्हणतो मला त्याच्यातलं काय कळत नाही, तो पार मोबाईल उलटा पालटा करतो. अरे मोबाईल उलटा पालटा करील, उद्या आपल्यालाही करील, जरा सावधान. म्हणून जरा येणाऱ्या काळातली पावलं संस्काराने देणं गरज आहे. दादा पखवाज वाजवतो हे तर विशेष आहे, पण त्या पखवाजाच्या माध्यमातून गळ्यात पवित्र तुळशीची माळ आणि तो चांगला वारकरी म्हणून जीवन जगला, हा आपल्या समोर आदर्श राहील. हे परमार्थ संस्काराचे वैभव आहे. काय बुद्धी सुचल मुलांना, काही समजतच नाही. मी एक सांगत असतो, एका टीचरांनी मुलांनी डबा शाळेत आणला, त्या टीचरांनी डबा आणला नाही म्हणून ते सहज आपल्या विद्यार्थ्याकडे गेले. काय रे म्हटले, तू डबा आणला का? म्हटले मग गुरुजी डबा आणला. अरे मी आज डबा आणला नाही, जरा तुझा डबा खाऊ का? म्हटले खा ना गुरुजी, काय अडचण नाही. अरे मी डबा खाल्ला, मग तुझ्या मम्मीने विचारल्यावर काय सांगशील? तो म्हटला काही नाही, कुत्र्यांनी खाल्ला म्हणून सांगल. म्हटले असे काही मुलं आहेत. म्हणजे या सगळ्या गोष्टीतून काय ब्रिलियंट, म्हणजे एवढी तेज बुद्धी मुलांची आहे. म्हणून आज संस्काराची गरज आहे. गाथा गीता ज्ञानेश्वरी घरामध्ये असू द्या. मी रोज सांगतो माझ्या कार्यक्रमातून, इतर धर्मातले लोक, आत्माराम दादा, मुसलमान धर्म असेल, तुमचा मित्र असेल तर त्या मित्राला विचारा तुमच्या घरात कुराण आहे का म्हणून. तो म्हणेल कुराण. अरे कुराणाशिवाय तर घरच नाही. ख्रिश्चन मित्र असेल आणि त्याच्यात विचारा घरात बायबल आहेत का, तो म्हणेल बायबल शिवाय आमचं घरच नाही. पण कितीतरी हिंदू पठ्ठे सापडतील, घरात गाथान गीता ज्ञानेश्वरीच नाही. हे धर्माचं दुर्दैव आहे. घरामध्ये गाथान गीता ज्ञानेश्वरी ठेवा. जीवन बदलावंसं वाटत असेल ना, आता येणाऱ्या काळामध्ये छोट्या मुलांना संस्कार देणं ही काळाची गरज आहे. दारू पिणाऱ्या बापाला सुद्धा वाटत नाही माझे मुलं बिघडावे म्हणून, संस्कार व्हावा म्हणूनच हे वाटतं. अजूनही 10व्याला येताना लोक म्हणतात तेवढी ज्ञानेश्वरी घेऊन आम्ही जातच नाही त्या 10व्यांना. अरे अजूनही आम्हीच ते जर आणायचं, त्यांचा दोष नाही हो, करणाऱ्या बावळटांनी सवय लावली आहे ती कीर्तनकारांनी. अरे गाथा गीता ज्ञानेश्वरी संपत्ती आहे. प्रत्येक घराघरामध्ये निगेटिव्ह थिंकिंग आणि जीवन चांगलं व्हावं वाटत
वाटत असेल, निगेटिव्ह थिंकिंग जावं वाटत असेल ना, एक प्रामाणिकपणाने ह्या गादीवरून सांगतो एवढं करा. 4-2 ओव्या 4-2 अभंग वाचा. चहा घेण्याच्या अगोदर, स्नानानंतर. काय म्हणतील फार काम आहे, ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही, नका वाचू. तुम्ही बागायतदारे, बाग, कांदे बिंदे फार तुम्हाला काम आहे, नका वाचू. पण प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगतो, आंघोळ करा, देवाऱ्यामध्ये गाथा गीता ज्ञानेश्वरी ठेवा. हा माथा गाथा ज्ञानेश्वरीवर ठेवा आणि तुमच्या कामाला जा. 6 महिन्यात जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. ही संत वाङ्मयाची ताकद आहे. आज या संस्काराची गरज आहे, आज या वाङ्मयाची गरज आहे. संत विचारांचा स्पर्श आपल्या जीवनामध्ये व्हावा म्हणून सगळ्या तरुणांनी, तरुण मुलांनी आपल्या परिवाराला, ज्येष्ठांनी परिवाराला संस्कारित करणं हेच प्रबोधनाचं कार्य सिद्ध असेल. या पवित्र कार्याने आईला श्रद्धांजली असेल. म्हणून सर्व आमचे गायक वादक महाराज मंडळी, परिसरातून आलेली सर्व पाहुणे मंडळी, सर्व परिवाराच्या वतीने सर्वांचा हार्दिक आभार, ऋण निर्देश व्यक्त करतो. वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.